नागरिक आमच्या हक्काची, नागरिकांची पिळवणूक करणारे नगरसेवकांना नगर अध्यक्षांचा धिक्कार असो, नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचा धिक्कार असो। देवळी प्रवरा नगर परिषदेने पाणीपट्टीत केलेल्या वाढीव दराविरोधात आज शुक्रवारी 6 मार्च रोजी नगर परिषद कार्यालयासमोर नागरिक व सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। पाणीपट्टी 1800 रुपयावरून थेट 3000 रुपयांपर्यंत वाढवल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या वाढीव दराचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी मेंटेनन्स व इतर खर्चाच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। विकासाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट सुरू असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। त्यामुळे वाढीव पाणीपट्टी तत्काळ रद्द करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। नगर परिषद प्रशासनाने मनमानी पद्धतीने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांच्या वतीने वाढीव पाणीपट्टी रद्द करा, विकासाच्या नावावर आर्थिक लूट बंद करा अशा घोषणा देत नगर परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, सुनीता थोरात, पल्लवी टूस, संतोष चोळके, कृष्णा मुसमाडे, आप्पासाहेब टूस, नानासाहेब कदम, राजाराम खेवरे, दत्तात्रय कडू, अमोल मुसमाडे, फिरोज शेख, अनिल चव्हाण, वसंत कदम, कुमार भिंगारे, प्रशांत मुसमाडे, वैभव गिरमे, बाळासाहेब खुर्द, संदीप खुर्द, संजय मुसमाडे, दीपक त्रिभुवन, प्रशांत काळे, सुनील विश्वासराव, भगवान गडाख, चंद्रकांत कराळे, विजय गव्हाणे, मदिना शेख, स्नेहल दिवे आदींसह शहरातील पाणीपट्टी धारक नागरिक, महाविकास आघाडी, शिवसेना, प्रहार, रिपाई, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य संघटना यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। प्रामाणिकपणे इच्छा आहे की देवळी प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करून ही पाणीपट्टी कमी कशी करता येईल, अथवा जी पहिले 1800 होते त्यांनी आता 3000 केली, त्याऐवजी 2021 कशी करता येईल यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न करावा। आणि आम्ही त्यांचा सन्मान ठेवू, परंतु गावामध्ये कुठलाही मोठा रोजगार, कुठलाही मोठा उद्योग नसताना आपलं देवळी प्रवरा शहर हे मोठं एकदम खेडे शहर आहे, याला फार मोठा असा शहराचा दर्जा नाही, त्यामुळं लोकांना रोजगार नाही, माता भगिनीला काम जास्त नाही, म्हणून नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करायला पाहिजे। आम्ही देवळाली नगर परिषदेवर धरणे आंदोलन प्लस मोर्चा काढून या प्रशासनाला जाब विचारला, तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। जी मागची सभा झाली त्या सभेचं इतिवृत्त आता पुढील सभेमध्ये यायला पाहिजे, ते प्रोसिडिंग वर यायला पाहिजे। त्याच्या आधीच या मनमानी कारभार करणाऱ्या नगराध्यक्षांनी डायरेक्ट ठराव पास करून टाकलेला आहे। हा ठराव एकदम बोगस आहे। हा ठराव पुढल्या मीटिंग मध्ये इतिवृत्त वाचून दाखवून तो कायम करण्यात यायला पाहिजे, परंतु तो केलेला नाही। त्याच्यामध्ये आम्ही त्याची कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे आणि याच्या पुढे आम्ही या पाणीपट्टीच्या विरोधात लढत राहणार। त्यांनी जरी कमी नाही केली तर आम्ही त्यांना मजबूर करणार पाणीपट्टी कमी करण्याकरता, कारण हा जो ठराव झालेला सर्व बोगस आहे। मी मुख्याधिकारी म्हणून आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की सदरची बाब ही माननीय सर्वसाधारण सभेच्या अखत्यारीत येते, त्यामुळे येणाऱ्या सभेमध्ये हा विषय मी स्वतः प्रशासनामार्फत मांडणार आहे। एक प्रशासनाची बाजू मी आपल्या इथे मांडू इच्छितो की नक्कीच पाणीपट्टी वाढ झाली आहे, सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांचा रोष आहे आणि ते उचितही आहे, परंतु गेल्या नजीकच्या काळामध्ये जवळपास प्रशासनाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर पाणी पुरवठ्याचा बराचसा खर्च वाढलेला आहे आणि आपण जर इतर पालिकांची पाणीपट्टी हा विषय तुलना न करता आपल्या पाण्याची जी गुणवत्ता आहे, त्यानंतर पाणी रोज येण्याची जी आपली फ्रिक्वेन्सी आहे याची जर आपण तुलना केली तर नक्कीच मी स्वतः असं म्हणतो की मुख्याधिकारी देवळी प्रवरा जेव्हा जिल्ह्याला जातात त्यावेळी अशी एकमेव पालिका आहे की जिच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही तक्रार महाराष्ट्रामध्ये नाही। त्यामुळे खरंच मी ते अभिमानाने सांगू इच्छितो की नगर परिषद देवळीकडून पाण्याचा पुरवठा शक्य तेवढा चांगल्या पद्धतीने केला जातो। ही झाली प्रशासनाची बाजू।
परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी हा नक्कीच विषय सर्वसाधारण सभेतून मांडणार आहे आणि अंतिम निर्णय हा सर्वमान्य सर्व सभेचा असणार आहे. मी बोलून माझे